नमस्कार मंडळी. तर आपण चाललो आहेत आता चूल आणायला. मातीची जी रेडीमेड चूल मिळते ती आणायला चाललो आहेत, आई, प्रज्ञा आणि मी. आता आपण पाहूया तिकडे कशा प्रकारच्या चूल असतात आणि काय काय आहे तिकडे जाऊन आपण पाहूया. चला तर या मग. वेळ झालो बरोच वेळ वाट बघून, पण आई आणि प्रज्ञाची काय तयारी करून संपाना. चल गो. ही चल करतली पण यायची नाही, तोपर्यंत आपण गाडी काढून घेऊया. होय हो, ये तू ये, चल. चला, आई आणि आता इलेली आहेत आणि आता आम्ही चाललो माळगाव आईची मातीची चूल हाडूक. काय करते जोरातला कडनं जास्त लांब नाही हा, एक 2.5-3 किलोमीटरच अंतर आहे. आणि आता आम्ही निघतो जाऊ. चालेल ना. आता आम्ही माळगावच्या मेटात बघू शकतात, एकदम मस्त वातावरण आहे आणि एकदम थंड. पावसाळ्यात इकडे धबधबे चालू असतात, एक मोठं आणि एक छोटं. पॉज केला, कट करत जा. धबधबा दिसता का आपल्या पाणी आपला पाणी संपला धबधब्याचा. एक आणि याच्या पुढे अजून एक धबधबा. त्या धबधब्यात काय पाणी नसतं का? माळगावात आम्ही इलेले आहोत. भांडी गाव गाडी येत घ्या आई. खायचे होय. या बघू शकतात सगळा माती येतात असं. कुठे चालला हो म्हणत तो. हे बघा मातीची रेडीमेड चुली. खय ठेवतले आधी पण कडे घंटे. आई बघून घेता चूल कशी आहे, घडा काय आहे. पाण्याचे बाटले उघड का ते. पाण्याची बाटली कशी गोळ्या करता तुम्ही? मातीचे आहेत ते पाण्याचे बाटले. माझ्याकडे होते ते आजीन फोडली ती का. हा आणि काय आता घे. हे बघा हे पाण्याचे माठ सुद्धा असत, बघू शकते. बघा हे पाण्याचे बाटले आहात, हे पाण्याचे मोठे जार आहेत, माठ म्हणतो आपण ते. त्याच्यानंतर हे बघा छोटे तुळशी. प्रज्ञा तुळशी सारखे हे आहेत ती बघ.
पंटी मग ही प्रज्ञा ही पंटी बघ मस्त तुळशी सारखी सुंदर मस्त पंटी आहे. खूप सारे व्हरायटीज असतात तुम्ही हे बघू शकतात. पत्ती लावची आधी एक पत्ती लाव या ना. कुल्लडवाले कप आपले कधी गो ठेव मानवता मरे ते लग्नानंतर पावसात हड पुरं करून ठेवलं तरी हडूच मी करू हे तू सांगितलं का मी आणलेले नाही एकदा. बेळगाव गेलो ती का काचेचा आणलेला कायची तर पुस्तक. फुटला आमच्याकडे जेव्हा आहे हा तू एक पाण्याची बॉटल घेतलेली होय होय आजीन फोडली ती. हो का, वाढवणी असत तुमका. कितके आले बघ. मला काय ना किती आले बघ. बघा जाय ह्या दुकान असा ना तेव्हा भूतनाथाची तुमका कमान दिसतली माळगावातली. ह्यो घाट काढल्यात काय आणि जर ह्या साईडने येयल्यात तर ती ब्रिजच्या पुढे येयल्यात काय तेव्हा बाजूकच दुकान असा एकदम छोटासा काकींचा भूतनाथ आर्ट्स म्हणान. तर तुम्ही येऊन घेऊ शकता ते गोष्टी. होय ते तुमका सगळे मातीयेचे आहेत आणि ह्याच्याच लोकांनी केलेले असत. हेच कुंभारवाडी हा. हो पाणी भरून ना. काय काय घेतलं आता. आणि हा कॅश कर गो 650 बघ कितके कर टोटल मार. या काकींकडे येऊन तुम्ही नक्की खरेदी करा. हो दाखवलंय भूतनाथ आर्ट्स. नको नको ते पण ते असत घे नको उगाच ठेवून दे तुमच्या इतकं काय तर घे फक्त बांधून. ह्याच्यात एक दिवस पाण्यात ठेव होय मग पाणी घालून. हां वापराच्या आधी एक दिवस पाणी घालून ठेवची लागतात सांगतली काकी की त्यात ती घेतले. हा घेतला आहे मोठी चूल. चुलीक काय पाणी मारूक नको मग. नको नको तुम्ही काय म्हणतो. जाऊया. हो गाडी हो अशा प्रकारे आमची झटकीपट खरेदी करून झालेली आहे बघा. आता आम्ही चाललो लगेच घराच्या दिशेने कारण बाकीची कामं असत बघा. भांडी घेऊन आम्ही आता घराकडे इल्लो असू. तू आली नाही कशाला. राहू नाही अजिबात. जाता येता आमच्याकडे बारकी आहे ना. आगे रांगी तोडली काय का होते ना याची रे काढतो आम्ही. आणि आता जी नवीन हाडली ह्या चूल तिला येतो पाठी मागे ठेव. दारू गड तू ठेवू नको.
इथं ठेवूया आधी, पहिले बाजू काढूया. ती चूल घेऊन ये. संपात रे बाबा. हात झालेत काळे काळे. आधीची सगळी राखा भरून घेतो आणि त्याच्यानंतर असं नवीन चूल ठेवतलो. कुठं ठेवलं बदनात दाखव तुझे. पुरे हो थडे घे उजव्या साईड घेवाय थडे. हा सरळ कर आपली. बस नवीन चूल आमची झाली आहे ठेवून लगेच आडू दे. नवीन चुलीक हळद पिंजर घालताना आणि त्याची पूजा करून घेता. झालं मग अशा प्रकारे आज आम्ही हाडलेली आहे नवीन चूल. कशी वाटली तुमका आमका नक्की सांगा. लाकडा नको गो बाय भेटो. आणि जा दुसरा भांडा हाडलेला त्याच्यात तिनं सांगलेला पाणी भरून ठेव. तर आता पाणी भरून ठेवतो आम्ही त्याच्यात. तिनं एक रात्र त्याच्यात पाणी भरून ठेव सांगलं मातीच्या भांड्यात. म्हणजे काय लीक बीक होता नाही किंवा काय असतात त्याच्यासाठी चांगलं असतात. वापरूच्या आधी एक दिवस पाणी भरून ठेवा. जिरत घेतला होय होय जिरता पाणी. काय करता इथं. डोक्या असं तर तुका. तर मंडळी ह्यो होतो आमच्या चॅनलवरचं पहिलं ब्लॉग. तुमका कसं वाटलं तो आमका नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करू विसरा नको. आम्ही तुमच्यासाठी रोज असेच नवीन नवीन चॅनलवरनं ब्लॉग घेऊन येतच राहू. थँक्यू.